नमस्कार मित्रांनो, माझं नाव संग्राम आहे आणि आज आपण आलोय बाणेर औंध लिंक रोडवरती आणि आज आपण इथे एक एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट बघणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला लार्ज 3 BHK 1450 कार्पेटचे, 4 BHK 2500 कार्पेट आणि 4.5 BHK 3200 कार्पेटचे आपण इथे 4.5 BHK अपार्टमेंट्स बघणार आहोत। तर ह्या प्रोजेक्टचा मास्टर लेआउट जो आहे तो अशा पद्धतीने असणार आहे। ही जी पहिली टावर आहे याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह 4 BHK आणि 4.5 BHK अपार्टमेंट्स आहेत। तर हे जे अपार्टमेंट्स आहेत या बाजूचे ते 4 बेड 2500 स्क्वेअर फीट असणार आहेत आणि हा जो आहे तो तुमचा 3200 स्क्वेअर फीटचा 4.5 BHK आहे। तर प्रोजेक्टमध्ये हा टावर प्रीमियम असल्यामुळे टॉप टेरेसवरती सुद्धा इथे तुम्हाला काही अमेनिटीज मिळत आहेत आणि त्याचबरोबर हे जे दोन टावर्स आहेत हे तुमचे 3 बेडचे टावर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 1450 स्क्वेअर फीटचे 3 बेडचे अपार्टमेंट्स आहेत। तर ह्या बाजूला बघा 3 बेडच्या पाठीमागच्या बाजूला इथे तुम्हाला क्लब हाऊस, पूल आणि गार्डन एरिया पण मिळतोय आणि ह्या बाजूला तुमचा पूर्ण ड्रायवे असा असणार आहे। लोकेशन खूप सुंदर आहे। इथून ज्युपिटर हॉस्पिटल अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे, औंध 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथे मेट्रो स्टेशन सुद्धा अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। तर आज आपण 4.5 BHKचा 3200 स्क्वेअर फीटचा अपार्टमेंट चेकआउट करणार आहोत। या आपण बघूयात। तर चला मित्रांनो, आता आपण हा 3200 स्क्वेअर फीटचा 4.5 BHKचा अपार्टमेंट चेकआउट करतोय। इथे तुम्ही बघू शकता लिफ्ट आहे आणि इथे हा तुमचा 2500 स्क्वेअर फीटचा 4 BHK असणार आहे आणि हा जो आहे हा 3200 स्क्वेअर फीटचा 4.5 BHK आहे। एंट्रीला तुम्हाला मेन डोर असाच मिळतोय, पूर्णपणे असंच तुम्हाला विनियर डोर आणि डिजिटल डोर लॉक मिळणार आहे। त्याचबरोबर आतमध्ये भली मोठी अशी एंट्री फॉयर मिळते जिथे तुम्ही तुमचे शू रॅक ठेवू शकता। ह्या बाजूला इथे एक बॉक्स आहे, तो हा जो बॉक्स आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्याला डिझाईन करू शकता। तर एंट्रीला चांगलीच मोठी तुम्हाला लॉबी मिळते, त्याच्यामुळे ग्रँड फिलिंग येत आहे आणि आत आल्याबरोबर इथे तुम्हाला 2 लिव्हिंग सेपरेट आहेत, त्याचबरोबर डायनिंग सुद्धा आहे। तर हा तुमचा लिव्हिंग असणार आहे। तर याची जी लेंथ आहे ती 38 आहे। ह्या भिंतीपासून डायनिंग जिथे संपतोय तिथपर्यंत 38 फीट असणार आहे। पलीकडचा जो लिव्हिंग आहे तो सेपरेट आहे, तो आपण नंतर बघणार आहोत। तर लिव्हिंग आणि डायनिंग सेपरेट ठेवलाय। हा तुमचा फॉर्मल लिव्हिंग असणार आहे। इथे तुम्हाला 10-12 सीटरचं सोफा आरामात तुम्ही बसू शकता। याची जी ब्रेड्थ आहे ती 23 फीट आहे। तर 23 फीट ह्या वॉलपासून ह्या विंडोपर्यंत आहे आणि हा अपार्टमेंट जो आहे ना तो तुम्हाला तिन्ही साईडनी ओपन असणार आहे। तर ही वेस्ट आहे, त्याच्यामुळे इथून व्हेंटिलेशन तुम्हाला खूप सुंदर असं मिळतंय। ह्या बाजूला यांनी इथे एक पियानो सेटअप केलेला आहे, तुम्ही दुसरा काही सेटअप करू शकता किंवा एक सोफासुद्धा ठेवू शकता। इंटरनल हाईट जी आहे ती पण चांगलीच आहे, फ्लोर टू सिलिंग हाईट तुम्ही बघू शकता नॉर्मल डेव्हलपरपेक्षा खूप चांगली दिलेली आहे। आणि ह्या बाजूला तुम्हाला डायनिंग आहे। तर हा डायनिंग आपण नंतर बघूयात, पहिले आपण इकडचं किचन चेकआउट करू। तर हे जे किचन आहे मी लाईट लावतो, तुम्हाला पूर्ण घरामध्ये होम ऑटोमेशन सुद्धा मिळतंय। तर हे किचन जे आहे ते 11 बाय 18 फुटांचं किचन आहे। तर एवढं मोठं किचन बाणेर, बालेवाडी आणि औंधमध्ये बिलकुल भेटत नाहीये। किचनमध्ये तुम्हाला ओटा, हॉब चिमनी आणि तुम्हाला कॅबिनेट्स हे सगळं काही मिळतं। तर जसं तुम्हाला दिसतंय तसं तुम्हाला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर इकडचं जे सिंक आहे तेही खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, महिलांना हे सिंक खूप आवडेल। इथे तुम्हाला व्हेजिटेबल वॉश करण्यासाठी वगैरे असे वेगळे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत। तर ही तुमची ईस्ट फेसिंग विंडो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला किचनमध्ये भरपूर अशी सनलाईट आणि व्हेंटिलेशन दोन्ही मिळणार आहे। आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला ड्राय स्पेस सेपरेट आहे। तर किचन सोडून हा ड्राय स्पेस वेगळा आहे। इथे तुम्हाला एक ओटा सुद्धा दिलेला आहे ज्याच्या खाली तुम्ही वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर ठेवू शकता। आणि आपल्या जर हाऊस हेल्पची रूम आणि वॉशरूम आहे ती ह्या बाजूला आहे। तर इकडे तुम्हाला अशी एक रूम मिळते जिथे तुम्ही असा सेम बंक बेड ठेवू शकता हाऊस हेल्पसाठी। आणि ह्या बाजूला एक सेपरेट वॉशरूम आहे। हाऊस हेल्पसाठी तुम्हाला इथे अजून एक डोर आहे, तर ते ये जा बाहेर इथूनच करू शकतात। तर ही रूम त्यांची असू शकते। आणि किचनला आपण इथे अजून एक डोर लॉक दिलेला आहे, त्याच्यामुळे इन केस तुम्ही जर घरी नसाल तर ते तिकडच्या तिकडे काम करून बाहेर जाऊ शकतात। तर हा आपण लिव्हिंग बघितलेला आहे, किचन बघितलेला आहे, हे आहे तुमचं डायनिंग।
तर डायनिंग स्पेस त्या 38 मध्ये काउंट केलेला आहे. तर ह्या भिंतीपासून ते साधारण इथपर्यंत 38 ची लेंथ आहे. आणि हा जो टी व्ही रूम आहे तो तुमचा सेपरेट असणार आहे. तर इथे सुद्धा 8 ते 10 सीटरचं डायनिंग आरामात बसतंय. पूर्ण घरामध्ये तुम्हाला इथे फॉल सिलिंग मिळतंय, एसीज मिळत आहेत. त्याचबरोबर पूर्ण घरामध्ये तुम्हाला इथे मार्बल सुद्धा मिळणार आहे. आणि ठीक डायनिंगच्या समोर इथे तुम्हाला वारं बघा किती येतंय. आपण आत्ता सेकंड फ्लोअरला आहोत आणि वारं बघा तुम्हाला किती मिळतंय. तुम्ही हायर फ्लोअरला जसं जसं जाल तसं तसं तुम्हाला व्हेंटिलेशन खूप चांगलं मिळणार आहे. तर ठीक डायनिंगच्या समोर इथे तुम्हाला बॅल्कनी आहे. हा जो डेक आहे तो तुम्हाला पूर्णपणे क्लोज्ड असणार आहे. वरती तुम्हाला जसं दिसतंय तसंच फॉल सिलिंग आणि लाइटिंग मिळते. इथे तुम्हाला जे खाली फ्लोरिंग दिसतंय सेम तसंच मिळणार आहे आणि ग्लास रेलिंग सुद्धा तुम्हाला इथे मिळते. तर ही जी आहे बाजू ही तुमची वेस्ट बाजू असणार आहे. तर घर ईस्ट, वेस्ट आणि नॉर्थ तीनही बाजूने ओपन असणार आहे. त्याच्यामुळे लाईट आणि व्हेंटिलेशनला तुम्हाला ॲब्सोल्युटली इथे काही प्रॉब्लेम नसणार आहे. डायनिंगच्या समोर इथे एक मी लाईट लावतो. सगळ्यात पहिले तुम्हाला एक पावडर रूम सुद्धा मिळतीये. तर तुम्ही बघू शकता पावडर रूम कशा पद्धतीचे आहे. पूर्ण घरामध्ये होम ऑटोमेशन सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमचे लाईट्स, एसीज, फॅन हे आपण होम ऑटोमेशनवरती यूज करू शकतो. आता ही आहे तुमची टी व्ही रूम. याचं डायमेन्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाईल. तर डायनिंग सोडल्यानंतर म्हणजे बेसिकली कॉन्सेप्ट काय आहे ती तुम्हाला सांगतो. इथे ॲक्च्युली एक आपण वॉलसुद्धा करू शकतो आणि एक डोअर करू शकतो. तर हा तुमचा आउटडोअर एरिया झाला ज्याच्यामध्ये तुमचं एक लिव्हिंग, डायनिंग आणि एक किचन आहे. आणि हा तुमचा सगळा पर्सनल स्पेस झाला. तर इथे यांनी असं एक शटर दिलेलं आहे. तर हा तुमचा टी व्ही रूम होतोय. इथे तुम्ही मस्तपैकी बसून टी व्ही बघू शकता, गेम खेळू शकता. आणि 3 बेडरूम्स ज्या आहेत, नाही सॉरी 4 ज्या बेडरूम्स आहेत त्या तुमच्या ह्या बाजूला आहेत. जो तुमचा पूर्णपणे पर्सनल स्पेस होऊन जातो. आता आपण इकडची फर्स्ट बेडरूम बघूयात. ही आहे तुमची चिल्ड्रन्स बेडरूम. तर ही किड्स बेडरूम आहे. त्याच्यामुळे बघा डिझाईन पण तसंच केलं आहे. इथे एक राऊंड शेपमध्ये तुम्हाला खूप चांगला बेड दिलेला आहे. त्याचबरोबर इथेही खूप सुंदर असं काहीतरी केलेलं आहे. तर ह्याला काय बोलावं मला कळत नाही आहे. पण खरंच इंटिरियर्स फार सुंदर आहेत आणि भले मोठे तुम्हाला इथे 2 कबर्ड्स मिळत आहेत, वॉर्डरोब स्पेस मिळते. ही जी बाजू आहे ती ईस्ट बाजू आहे. त्याच्यामुळे ईस्टपासून इथे तुम्हाला सनलाईट पण मिळते. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे बघू शकता वॉशरूम पूर्णपणे ॲज इज मिळतंय. पूर्णपणे तुम्हाला इथे मार्बल आणि जे काही फिटिंग्स दिसत आहेत ते अशाच मिळणार आहेत. आता आपण बघूयात बेडरूम नंबर 2. तर हा टी व्ही रूम होता, ती पहिली बेडरूम झाली. आता आपण बघूयात बेडरूम नंबर 2. तर ही सुद्धा ॲज अ किड्स बेडरूमच डिझाईन केलेली आहे. तर इथे बघू शकता खूप सुंदर असं इंटिरियर केलं आहे. इथे तारे दिसत आहेत आपल्याला. आणि याची सुद्धा साईज जी आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसून जाईल. ही सुद्धा विंडो तुमची ईस्ट फेसिंग असणार आहे. चांगलेच मोठा बेड, इथे तुमचा कबर्ड स्पेस आणि ह्या बाजूला एक फुल्ली डन अप वॉशरूम आहे. तर हेही वॉशरूम तुम्हाला ॲज इज मिळतं आहे. एकदा बघून घ्या. आता राहिलेत आपल्या 2 मास्टर बेडरूम जे येणार आहेत क्लॉझेट बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं USP हा आहे की इकडचे जे बेडरूम्स आहेत ना त्या बेडरूम्सला दोन्ही बेडरूम्सला तुम्हाला बॅल्कनी मिळते. तर ह्या अपार्टमेंटमध्ये तुम्हाला 3 बॅल्कनीज मिळणार आहेत. ह्या बेडरूमची साईज तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाईल. तर हा फक्त तुमचा बेड एरिया आहे. इथे तुमचा बेड एरिया, हा तुमचा टी व्ही एरिया आणि ह्या बाजूला तुम्ही एक लाऊंज बनवू शकता. आणि त्याचबरोबर ह्या बेडरूमला इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा बॅल्कनीसुद्धा मिळते. ही तुमची बॅल्कनी नंबर 2 असणार आहे. आणि तिसरी बाल्कनी अजून एक मास्टर बेडरूम आहे त्याला सुद्धा येणार आहे. तर इथे तुम्हाला फक्त बेड ठेवायचा आहे, त्याच्यामुळे स्पेस भरपूर आहे. आणि ह्या बाजूला क्लॉझेट हे वेगळं आहे. तर आता तुम्ही हे क्लॉझेट बघा. दोन्ही बाजूला तुम्ही हवं तेवढी मोठी तुम्ही कपाटा करू शकता, वॉर्डरोब्स करू शकता. आणि तुम्ही तुमचे सगळे वॉचेस, तुमचे शूज आणि कपडे इथे स्टोअर करू शकता. आणि ही तुमची वॉशरूम आहे. आता हेही वॉशरूम बघा तुम्हाला ॲज इज मिळतं आणि किती मोठं वॉशरूम आहे ते बघा. ह्या बाजूला तुम्हाला पूर्ण असा शॉवर क्युबिकल केलेला आहे. तुमचा इकडे शॉवर झाला,
इकडच्या बाजूला एक विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी. काम चालू होतं काहीतरी इथे क्लोज केलेलं दिसतंय मला. आणि तुम्ही बघू शकता की फॉल सिलिंग सुद्धा मिळते. ह्या बाजूला तुम्हाला पॉट आहे आणि तुमचा बेसिन काउंटर बघा खूपच असा मोठा दिलेला आहे. खरंच हे घर बघितल्यानंतर असं वाटतं की असं घर सगळ्यांचंच असावं. तर तुम्हाला जी काही लक्झरी हवी आहे ती इथे तुम्हाला सगळी मिळणार आहे. आता आपण बघूयात लास्ट बेडरूम जी आहे मास्टर बेडरूम, जी असणार आहे तुमची बेडरूम. आता ही बेडरूम बघा खूप वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे. एवढा मोठा साईजचा बेड मी कुठल्याही सॅम्पलमध्ये बघितलेला नाही आहे, शोमध्ये बघितलेला नाही आहे. या बाजूला तुमचा टी व्ही आहे आणि इथे बघा जागा इतकी मोठी आहे की तुम्ही खरंच काहीतरी इथे खेळू शकता. इथे तुमचे कबर्ड्स आहेत. ह्या बाजूला मध्ये तुमचं ड्रेसर आहे. आता इथे थोडंसं जरा वेगळं डिझाईन केलेलं आहे. ॲक्च्युअल अपार्टमेंटमध्ये ना इथे एक वॉल येते आणि हे सगळं तुमचं क्लॉजेट एरिया आणि तुमचं बाथरूम एरियामध्ये जातो आहे. पण एक लक्षात घ्या, इथे यांनी बेसिन बाहेरच्या बाजूला दाखवलं आहे, तर हेही खूप सुंदर दिसतंय खरं. आणि तुमचं जे पॉट एरिया आहे आणि हे लॉक्ड आहे का? अच्छा, पॉट एरिया जो आहे तो असा आतमध्ये आहे. तर हे पूर्ण तुम्हाला असं ग्लास पार्टिशन इथे दाखवलं आहे. असं ॲक्च्युली मिळणार नाही आहे, पण वॉशरूम तुम्हाला सेम मिळतील. जे काही तुम्हाला डिझाईन दिसतंय ते सेम मिळेल, फक्त ग्लासमध्ये नसून इथे वॉल असेल. तर हा तुमचा शॉवर एरिया झाला आणि इथे बघा जकुझी पण आहे. खरंच म्हणजे मला असं वाटतंय की आपण दुबईमध्ये वगैरे आहोत, कारण का दुबईमध्ये अशाच प्रकारची घरं असतात. तर माझा अजून एक चॅनल आहे ज्याचं नाव संग्राम गायकवाड रिअल इस्टेट आहे आणि ज्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये व्हिडिओज बनवतो आणि मी काम करतो पुण्यामध्ये आणि दुबईमध्ये. तर मी दुबईमध्ये बरेच प्रोजेक्ट्स विकलेले आहेत, अपार्टमेंट्स विकलेले आहेत. तर मला हा अपार्टमेंट बघितल्यानंतर खरंच मला दुबईची आठवण येते, कारण का तेवढी लक्झरी इथे आहे. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं होतं स्टार्टिंगलाच की हा जो अपार्टमेंट आहे हा अपार्टमेंट 3 साईडने ओपन आणि 3 बाल्कनीज आहेत. तर ही तुमची तिसरी बाल्कनी आहे जी पूर्णपणे कवर्ड असणार आहे. आणि जसं आपण हायर फ्लोअरला जाऊ ना तसं इथे व्ह्यूज खूप सुंदर आहेत. आपण आता फर्स्ट फ्लोअरला आहे, सेकंड फ्लोअरला आहे, तरीसुद्धा बघा व्हेंटिलेशन इथे खूप चांगलं दिलेलं आहे. तर हा 3200 स्क्वेअर फीटचा 4.5 BHKचा अपार्टमेंट होता. स्क्रीनवरती तुम्हाला याची प्राइसिंग दिसून जाईल. तुम्हाला जर का हा अपार्टमेंट आवडला असेल तर मला नक्की कॉल करा. आम्ही ब्रोकरेज फ्री म्हणजे 0 ब्रोकरेजवरती काम करतो. मी याचा चॅनल पार्टनर काम करतो बाणेर ह्या लोकेशनमध्ये आणि बाकीच्याही पुण्याच्या भागांमध्ये काम करतो. तर मला नक्की कॉल करा, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.